तर नमस्कार मंडळी, आज आपण आलेलो आहोत पुण्याच्या तुलसीबागमध्ये आणि तुम्ही बघू शकता इथं किती प्रकारच्या ज्वेलरीच्या डिझाईन्स आहेत आणि आपण पुढे जाऊन बघणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा तुमचं स्वागत आहे मनोज पाटील ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहराची सफर करणार आहोत आणि आपण पुण्यातील दोन प्रसिद्ध ठिकाणं पाहणार आहोत मित्रांनो. पहिलं ठिकाण म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती व तुळशीबाग. तर मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे, इतिहास, संस्कृती, शिक्षण, निसर्ग आणि आधुनिक जीवनशैली यांचा सुंदर संगम म्हणजे पुणे. पुणे तिथं काय उणे असं पुण्याबद्दल म्हटलं जातं. पूर्वेचे ऑक्सफर्ड म्हणून प्रसिद्ध असलेलं हे शहर ऐतिहासिक वारसा आणि आधुनिक विकासासाठी ओळखले जाते. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, PMPL जाताना पुणे हे भारताच्या दख्खन पठारावरील महाराष्ट्राचे एक महत्त्वाचे शहर आहे. पुणे जिल्ह्याचे आणि पुणे विभागाचे हे प्रशासकीय मुख्यालय आहे. 2011च्या जनगणनेनुसार शहराच्या हद्दीतील सुमारे 3.1 दशलक्ष लोकसंख्येसह पुणे हे भारतातील 9वे सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, सुंदर असे रस्ते आणि दुतर्फा या ठिकाणी झाडं लावण्यात आलेली आहेत मित्रांनो. सर्वात मोठ्या IT हबपैकी पुणे हे एक आहे. हे भारतातील सर्वात महत्त्वाचे ऑटोमोबाईल आणि उत्पादन केंद्रांपैकी एक आहे. तर मित्रांनो, असं सुंदर असं पुणे शहर आपण आता पाहतोय. निसर्गाच्या कुशीत असलेलं पुणे शहर, सांस्कृतिक वारसा लाभलेलं व सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखलं जाणारं पुणे शहर आपण बाईकने जातोय मित्रांनो. तुम्ही बघू शकता मनोज पाटील ब्लॉग या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. नमस्कार मित्रांनो, आता आपण येत पुण्याला. किती सुंदर असा रस्ता आहे, दुतर्फा झाडे आहेत, निसर्ग प्रेमीची किती सुंदर झाडं लावलेली आहेत पुण्याला. खरंच आनंद वाटला सगळी झाडं पाहून. धन्यवाद. तर मित्रांनो, फायनली आपण आलेलो आहोत पुण्याच्या मध्यवर्ती भागात, म्हणजेच ABC चौकाजवळ. आणि इथून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती समोर आपल्याला दिसतोय. तुम्ही पाहू शकतात मनोज पाटील ब्लॉग या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. सकाळी लवकर आल्याचा एक फायदा असतो मित्रांनो, गर्दी कमी असते. आणि जातानाच आम्हाला नंदीचं दर्शन झालं ABC चौकात. तुम्ही पाहू शकतात मित्रांनो, आम्ही दर्शन घेतल्यानंतर आता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीकडे आपण निघणार आहोत. मित्रांनो, पुण्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाईक पार्किंग. आम्ही बाईक पार्किंग केली व्यवस्थित आणि त्याच्यानंतर आम्ही आता श्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाईकडे आता निघालेलो आहेत मित्रांनो. तुम्ही पाहू शकतात मनोज पाटील या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. तर आपण सध्या उभे आहोत पुण्याच्या मध्यवर्ती भागात असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोर मित्रांनो. तुम्ही पाहू शकता, हे मंदिर केवळ पुण्याचीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राची ओळख बनली आहे. देश विदेशातून भाविक येथे बाप्पाच्या दर्शनासाठी येतात. या मंदिराची स्थापना सन 1893मध्ये झाली. प्रसिद्ध व्यापारी आणि मिठाई व्यावसायिक दगडूशेठ हलवाई आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांनी आपल्या मुलाच्या निधनानंतर समाजसेवेच्या भावनेतून गणपतीची मूर्ती स्थापित केली होती मित्रांनो. सुंदर असं मंदिर तुम्ही पाहू शकतात मनोज पाटील ब्लॉग या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. त्या काळात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती. त्याच काळात दगडूशेठ गणपतीची प्रतिष्ठापना
जाली आणि हे मंदिर पुढे पुण्यातील सर्वात लोकप्रिय गणपती मंदिरांपैकी एक बनले. तर मित्रांनो, आपण आता उभे आहोत पुण्यातील सर्वात लोकप्रिय गणपती मंदिर असलेले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती. तुम्ही पाहू शकतात मित्रांनो, वर्दळ कमी आहे कारण की सकाळी गर्दी कमी असते. सुंदर असं मंदिर आणि त्या मंदिराचं दर्शन, बाप्पाचे दर्शन तुम्ही घेऊ शकतात मित्रांनो. पहा, गणपती बाप्पा मोरया, जय गणेश. तर बाहेरूनही तुम्ही दर्शन घेऊ शकतात मित्रांनो. तर मित्रांनो, फायनली गणरायाचं दर्शन घेतल्यानंतर आपण आता तुळशीबाग मार्केटकडे जातो आहे. तुम्ही पाहू शकतात मनोज पाटील ब्लॉग या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्व प्रकारची दुकानं तुळशीबाग मार्केटमध्ये तुम्ही पाहू शकतात. वेगवेगळ्या फुलांची सुंदर अशी दुकानं तुम्ही पाहू शकतात मित्रांनो. खूप छान डेकोरेटेड या ठिकाणी करण्यात आलेली होती. मित्रांनो, पुण्यात गाडी पार्किंग व्यवस्थित करा, नाही तर असं होतं. तुम्ही पाहू शकता. तर नमस्कार मंडळी, आज आपण आलेलो आहोत पुण्याच्या तुलसीबागमध्ये आणि तुम्ही बघू शकता इथं किती प्रकारच्या ज्वेलरीच्या डिझाईन्स आहेत आणि आपण पुढे जाऊन बघणार आहोत. प्रकारचे स्टोअर्स आहेत तुम्ही बघू शकतात. इकडे पण आहेत, ह्या साईडला पण आहेत, नंतर खेडणी पण आहेत. तर तुम्ही बघू शकता तुळशीबागमध्ये किती गर्दी आहे. इथं दुरून दुरून लोक खरेदी करण्यासाठी येत असतात कारण की इथं रेट पण रिजनेबल असतो. तर चला आता आपण जाऊ पुढे. तर मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मनोज पाटील ब्लॉग या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, ही नम्र विनंती. धन्यवाद.